श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, फूडी मूडी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आज आपण इथे शेवयाचं उपीट बनवणार आहोत. यासाठी आपल्याला घरगुती मसाले, कोथिंबीर आणि शेवया, कांदा लागणार आहे. तर आपलं हे घरी बनवलेल्या शेवया आहेत मैत्रिणींनो. आता कढईत थोडंसं तेल टाकून आपण या शेवया मस्तपैकी भाजून घेऊया. लाल होईपर्यंत आपल्याला ह्या शेवया भाजायच्या आहेत. तर चला, खाली करपून देऊ नका. ह्या शेवया आपल्याला भाजलेल्या आहेत. ह्या शेवया आपल्या आता एका कढईमध्ये आपण तेल टाकून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग टाकून थोडासा कांदा टाकायचा आहे आणि हा कांदासुद्धा आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. चला, आता आपला इथे कांदासुद्धा भाजलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हळद, धनेपूड, गरम मसाला किंवा किचन किंग मसालाही तुम्ही टाकू शकता. लाल तिखट, मीठ, हे सगळे मसाले टाकून आपल्याला हे मस्त असं भाजून घ्यायचे. तर इथे आपला मसाला पण भाजलेला आहे. तर आपण इथे पाणी टाकूया. मैत्रिणींनो, 1 कप जर शेवया असतील तर आपल्याला 1.5 कप पाणी टाकायचं आहे. तर मी इथं 1.5 कप पाणी टाकलेलं आहे, बघू शकता. आता हे सगळं मिक्स करून ह्याला आदन येऊन द्या. आदन आल्यानंतर त्याच्यावर कोथिंबीर टाकून मस्तपैकी अशा भाजलेल्या शेवया टाका. आता हे आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, याचं कॉम्बिनेशन कसं झालेलं आहे. पाणी जास्त आपल्याला करायचं नाही आहे. तर हे सगळं मिक्स येऊन ह्याला एक उकळी येऊन द्यायची आणि ह्याच्यावर आता आपण झाकण ठेवायचं आहे. आता आपल्याला 2 मिनिट इथे ठेवायचे. 2 मिनिटांनी आपण पाहतोय, वाव, मस्त अशा शेवया आपल्या तयार झालेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्ही याला काय म्हणता? तिखट शेवया, मसाला शेवया किंवा उपमा? जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मैत्रिणींनो.